साठी 635 कोटी रुपयांचे अनुदान राज्य शासन देणार आहे। राज्याची पुढील 10 वर्षाची स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जेची गरज विचारात घेता महाराष्ट्र नवीनीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 35 जाहीर करण्यात आले आहे। त्या अंतर्गत सन 2029 पर्यंत 50% आणि 35 पर्यंत 65% हरित ऊर्जा प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट आहे। या धोरणामुळे राज्यात 3 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित असून राज्याला वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून 15,600 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे। उदंचन जलविद्युत प्रकल्प विकासनाच्या धोरणाअंतर्गत आतापर्यंत एकूण 55 उदंचन प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले असून याद्वारे 78,215 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे। या प्रकल्पातून 4,16,000 कोटीची गुंतवणूक व 1,28,000 रोजगार निर्मिती होणार आहे। सध्या परिस्थितीत 6 प्रकल्पांचे काम सुरू झाले असून त्यातून 10,300 मेगावॅट क्षमता निर्माण होणार आहे। राष्ट्रीय वन धोरण 1988 अनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किमान 33% क्षेत्र वन व वृक्ष आच्छादित असणे अपेक्षित आहे। पर्यावरण संवर्धन, हवामानाच्या बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल। उपक्षेत्र चौथे पाणी व्यवस्थापन सन 2047 पर्यंत पाण्याची लागणारी गरज विचारात घेऊन ग्रामीण व शहरी भागात विहित मानकानुसार पाणी उपलब्धतेची सुनिश्चिती केली जाईल। प्रत्येक नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जललेखा परीक्षण करून शाश्वत पाणी वापर संस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। डिजिटल, प्रमाणित आणि ऑनलाईन जलसंपत्तीची माहिती प्राप्त होण्याकरता राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। या केंद्राची इमारत नाशिक येथे प्रस्तावित असून या केंद्रासाठी एकूण 71 कोटी 20 लक्ष रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेच्या 94,968 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। वैतरणा व उल्हास खोऱ्यातील 54 TMC अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे प्रस्तावित असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कारवाई सुरू आहे। दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या 13,497 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या 7,465 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या एकूण 2,213 कोटी रुपयाच्या कामास मान्यता देण्यात आली आहे। बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील क्षेत्रास पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरता नीरा करहा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर्व अन्य धोके निवारणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 2,240 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। या अंतर्गत कृष्णा खोऱ्यातले पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे। हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांनी सन 2026 मध्ये अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होऊन दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। गंभीर आहे आपल्याकरता। या दृष्टीने पिण्याचे पाणी राखून ठेवणे तसेच जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंधारण योजनाच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन व वैरण विकासाकरिता प्राधान्याने उपाययोजना करण्यात येत आहे। जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरांमध्ये 5,860 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे। या कार्यक्रमाअंतर्गत नागरी सांडपाण्यावर 100% प्रक्रिया करून प्रभावी पुनर्वापर करण्यात येणार आहे। स्तंभ तिसरा सर्वसमावेशक उपक्षेत्र पहिले सामाजिक न्याय व कल्याण
विजन डॉक्युमेंट 2047 द्वारे सर्वसमावेशक विकास साधताना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व बालकांसाठी सुरक्षित आणि पोषणक्षम वातावरणाची हमी, महिला नेतृत्वाखालील उद्योजकता वाढविणे, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी, सुरक्षित व सन्मानजनक जीवनाची खात्री तसेच शाश्वत व वैविध्यपूर्ण उपजीविका निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचा विषय पाणी पिऊन घेतो.